वळूया पुढील बातमीकडे। भाजपसोबतचे मतभेद विसरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आगामी विधानसभेसाठी कंबर कसलेली आहे। आगामी विधानसभेमध्ये संघ मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यासाठी खास समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली। नेमकी काय रणनीती आहे भाजप आणि संघाची, त्यावरचा हा एक रिपोर्ट पाहूया। संघ दक्ष, विधानसभेवर लक्ष। भाजपसोबत संघ मतभेद विसरणार, विधानसभेसाठी संघ मैदानात उतरणार। लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय। लोकसभेवेळी प्रचारापासून काहीसा लांब राहिलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता विधानसभेसाठी मात्र सक्रिय होताना पाहायला मिळतोय। लोकसभा निवडणुकीत भाजप आणि संघात समन्वय पाहायला मिळाला नव्हता आणि याचा फटका भाजपला राज्यात बसला। तसा फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी संघ आणि भाजपमध्ये महाराष्ट्रात समन्वयाची जबाबदारी अतुल लिमये यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। येत्या महिनाभरात संघ आणि भाजप नेत्यांच्या बैठका होणार आहेत। दरम्यान कोण आहेत अतुल लिमये आणि त्यांच्यावर संघानं का जबाबदारी सोपवली आहे, पाहूया। वयाच्या 50व्या वर्षी अतुल लिमये सहसरकार्यवाह। पहिल्यांदाच इतक्या कमी वयाच्या व्यक्तीची या पदावर नेमणूक करण्यात आली आहे। संघातील तिसऱ्या महत्त्वाच्या पदी लिमये आहेत। पश्चिम प्रांताचे क्षेत्र प्रचारक म्हणूनही त्यांनी कार्य केलंय। राज्यात संघाच्या विस्तारात त्यांचं मोठं योगदान आहे। गुजरात, नागपूरसह गोव्यातही संघासाठी त्यांनी आजपर्यंत काम केलंय। संघाची भूमिका राष्ट्रभक्तीने प्रेरित जो व्यक्ती काम करेल त्या व्यक्तीला अप्रत्यक्ष समर्थन देणं ही संघाची भूमिका आहे। संघ कधी मंचावर, स्टेजवर, मोर्चामध्ये संघ कधीही येत नाही। संघ ही देशभक्तीची भावना, त्याचं बीजारोपण करणारी संघटना आहे। भाजपची मातृसंस्था असलेल्या संघानं आता विधानसभेची सूत्र हाती घेतली आहेत। भाजपला संघाची गरज उरली नाही अशी वल्गना लोकसभेआधी जे.पी. नड्डांनी केली होती। त्यानंतर राज्यातील महायुतीत अजित पवारांच्या समावेशानं संघानं भाजपला चांगलंच फटकारलं। अखेर मातृसंस्था असलेल्या संघानं भाजपची चूक पदरात घेत विधानसभेसाठी कंबर कसली आहे। आता भाजपला याचा फायदा होणार का आणि जिथे भाजपचा उमेदवार नाही तिथे महायुतीसाठी संघ कार्यकर्ता राबणार का, हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।